ओम स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींच्या आशीर्वादाचे संदेश हे ऐकून तुमच्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी नक्कीच आपले चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात लवकर मिळतील। स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणत आहेत, माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग। माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग। माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग। माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग। माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग। माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग। मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग। माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग। माझ्यावर माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतिदूत नाही बनवले तर सांग। तुझ्या स्वतःला समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनवला तर सांग। माझे कीर्तन करून तर बघ, जगाची विस्मरण करायला नाही लावले तर सांग। तू माझा बनून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवलास तर सांग। सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी तुझी, असे स्वामी आपल्याला संबोधित आहेत आणि सांगत आहेत। म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच आपण स्वामींच्या मार्गावर चालले पाहिजे। तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। जिथे मार्ग शोधायची वेळ असते तिथे लोक शोधत असतात, म्हणून आपण फक्त मार्ग शोधायचा असतो। स्वामी आपल्या पाठीशी असतातच। हळूहळू मिळालेल्या यशामुळे चांगली व्यक्तिमत्व घडते, पण चटकन मिळालेल्या यशामुळे अहंकार वाढतो। विचारांचे नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा असं तसंच स्वीकारता आले पाहिजेत। अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते। मग कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही, फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे। एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही, हे मात्र खरं आहे। आणि आयुष्यात निरीक्षण करणारा कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप नक्कीच होत असतं। खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला असते। काय करावं हे कळेना असं झाले की नेहमी खरं बोलावं। मग एक लक्षात घ्या, जीभ ओव्हर टाइम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्कीच असतं। आपण एकटे पडलो याची जाणीव होण्या इतकी वेदनादायी गोष्ट कुठली नसते। आपण आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्यात वेळ नक्कीच ठिगळं लावून हे चालत नाही। पण मग एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत। या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात, म्हणून केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही हे असं होत नाही। मन हे नाजूकच असतं। आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवतात। मग बरं आहे, अक्षरांना कोणती जात नाही, नाहीतर शब्दांना धर्म स्वीकारावा लागला असता। पत्ता नाही नसताना हे गोष्ट लक्षात घ्या, सुद्धा जबाबदारी ही नावाचं पत्र प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतं। आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते, आरसा तोच असतो, फक्त चित्र बदलत असतं। संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून फक्त रस्ता निघत असतो। म्हणून आपण कुणावर शंका करू नये आणि संशय करू नये, फक्त विश्वास ठेवावा आणि सर्व काही स्वामी समर्थ बघून घेतील यांच्यावर तुम्ही ठामपणे लक्ष द्यावे। घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे देऊ नये, आणि म्हणून त्या माणसाला माहिती असतं की किती जबाबदारीचे ओझं त्याच्या खांद्यावर असतं। मूर्ख असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकाला मिळते, काही जण त्यातही घाई करतात। गर्दीत हरवलेली चप्पल आपण दुनियादारीतली हरवलेली माणसं पुन्हा कधीच सापडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून कष्ट करणारी लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात। स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू या पंखात कायम बाळा भरारी ठेव। बदलेला आहे एक दिवस तुझा, पण तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव। बघ, सर्व काही शक्य आहे आणि मी अशक्यही शक्य तुझ्यासाठी नक्कीच करेन, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत। मग आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही। कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे
म्हणजे प्रामाणिकपणा. अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण स्वतः आहोत. ज्याची नजर वाईट त्याच्यासाठी हाच उपाय राईट आहे आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि त्यांच्याबरोबर आपण कुठेही गेले नाही पाहिजे. समज कमी असेल ना तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. नातेवाईक ही विरोधी पक्ष नेत्यासारखी असतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा ते टीका हे करणारच. ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने अर्थ समजत असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ हा माणसाला जगायला शिकवत असतो. स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले योग्य दिशा पडत असतात आणि मनाची सुंदरता असली की कुठल्याही अहंकाराची आणि गरज भासत नाही. म्हणून 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं 100 पट चांगलं असतं. आपलं मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. म्हणून निष्ठुर माणसांच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला मनस्तापाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं. जग जर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल ना तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडेच ठेवा. म्हणून तुम्ही स्वप्न मोठी ठेवली पाहिजे कारण काही ना काहीतरी आपल्याला मिळूनच राहील. एवढं मात्र खरं आहे, सुख आपण किती नावलौकिक मिळवलं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे. मैत्री एक नातं हे रक्ता पलीकडचं असतं म्हणून देवच आपल्या सोबतीला उभा राहिलेला असतो हे समजून घ्या. कारण मैत्री ही तशी हवी, निर्मळ मनाची आणि प्रेम करणारी. स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे हा स्वार्थ आहे आणि एवढे समजून घ्यावे. म्हणून करून स्वामींना प्रार्थना कधीतरी पाहावी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर स्वामी देतील. काही शिल्लक नसताना एवढं मात्र आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून स्वामींची प्रार्थना कधीही तुम्ही सोडू नये. स्वामींवरचा विश्वास हा पूर्णपणे ठाम असावा. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी जमात म्हणजे नातेवाईक असतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचे नाहीये. नकार देणं ही कला असेल पण होकार देऊन काम न करणे हीच खरी कला असते. म्हणून नारद मुनी सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून देवाने नातेवाईक तयार केले. आणि एवढं लक्षात घ्या, आयुष्यात कितीही चांगले वागा पण कौतुक मात्र स्मशानभूमीतच होणार हे मात्र निश्चित आहे. आणि पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात आनंदी राहिलेलं कधीही चांगलं असतं. म्हणून चांगल्यांनीच चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. दुसऱ्यांची धुनी धूत बसणारे लोक स्वतःचं ध्येय अधिक प्राप्त करू शकत नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपलं काही केव्हाही कुणा वाचूनही न अडणं यातच नाव सुख आहे. आणि तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा, मी तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवेन. म्हणून कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींना नातेवाईक असं म्हणत असतात. म्हणून यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. तो आपण स्वतःहून शिकत असतो आणि अनुभवाने शिकत असतो. म्हणून तो विषय आपण नक्कीच अनुभवाने शिकला पाहिजे आणि अनुभव घेऊनच आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. आणि आपल्या जीवनामध्ये कष्ट फार आपल्याला करावे लागतील म्हणून आपण कष्ट करण्यासाठी तयारी केली पाहिजे. रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून रक्ताचं नातं हे फिकं पडतं. इथे पैसा महत्वाचा झाल्यावर म्हणून पैसा यशा आशा मागे इतकंही धावू नका की तुम्ही माणसं गमावून द्याल. कधी कधी असं वाटतं कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं बाळपण आणि लहानपण. निरागस मन आणि निर्मळ मन होतं त्यावेळेस. आणि आता नुसताच गर्व आणि नुसतीच फुगेरी. कल्पनेच्या जगात नसती सत्याची ठेस लागली की माणूस वास्तविक जगात येऊन पडतो आणि अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. आयुष्याच्या तराजूत अनुभवायचं वजन नेहमी जास्तच असतं. म्हणून आपल्या कर्तव्याचं वजन उचलता आलं की जबाबदारीची व्याख्या ही आपोआपच आपल्याला समजत जाते. म्हणून विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते आणि जे आजकाल उभारणे बंदच झाले आहे. म्हणून तू मला आवडली हा एक योगायोग होता, पण तू मला अजून आवडतोस हे प्रेम आहे. आणि हेच प्रेम आपण स्वामींसोबत टिकवून ठेवले पाहिजे आणि स्वामींवर आपण पूर्णतः प्रेम केले पाहिजे आणि मनापासून केले पाहिजे. आणि स्वामीच तुम्हाला तारतील आणि स्वामीच तुम्हाला सर्व काही देतील. फक्त त्यांचा वरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका आणि कमी होऊ देऊ नका एवढं मात्र निश्चित आहे.
स्वामी भक्तांनो, आपल्या कर्तव्याचे ओझं उचलता उचलता आलं की जबाबदारीची व्याख्या ही आपोआप आपल्याला समजत जाते. आणि विचारांची तुमची उंची वाढली असेल ना, तर मग तुमचे विचारही मोठे होत जातात आणि मग सर्व काही तुम्हाला समजत जाते. आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा. अनुभव न घेताही आयुष्यात खूप काही शिकायला नक्कीच मिळेल. मग योग्य वेळी न मिळणारे आवड त्या गोष्टी कालांतराने पटणाऱ्या गोष्टीत यादीत सापडतात. खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदी जवळ आहोत. आयुष्यात जर खुश राहायचं असेल तर हसण्याचे कारण शोधत राहा आणि हसत राहा. तुम्हाला हसवायला कोणीच येणार नाही, तुम्हाला फक्त स्वतःलाच हसवायला लागेल. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे. आणि शांत मुलं नेहमी आतून तुटलेली असतात, काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यांमुळे. काही नाती भांड्याच्या घरासारखी असतात, कितीही जपा कधी ती आपलीच होत नाहीत. मीपणा वेळासारखा आहे, म्हणून कदर नाही करणाऱ्याला आपण भेटत नाही. आपल्या चुका सुधारण्यासाठी तू स्वतःशी लढाई करतो ना, त्याला कुणी नक्कीच जीवनामध्ये हरू शकत नाही, एवढं मात्र निश्चित. म्हणून वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. आणि शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसत असतो. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा किती आहे आणि पगाराचा तुझा आकडा किती आहे. त्यामुळे या मुलांच्या आयुष्यात भरपूर काही लोड, टेन्शन, भरपूर काही गोष्टी असतात आणि त्यांना संकट येत असतात. फक्त त्यात तुम्ही खचून न जाता खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. दुसऱ्यांच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो, एवढंच मात्र निश्चित आहे. कर्म चांगली देखील असली की पत्रिकेतला मंगळ देखील मांगलच नक्कीच माणसाचं मंगलच करत असतो. म्हणून कामाच्या व्यापातून महत्वाच्या व्यक्तीसाठी थोडा वेळ देणं म्हणजे प्रेम असतं. मग ते कुणासाठीही असो, तुम्ही वेळ मात्र नक्कीच दिला पाहिजे. आणि वेळ दिल्याने तुमचं आयुष्यही चांगलं होत असतं. आयुष्यात जे घडलंय आणि जे घडणार आहे ते चांगल्यासाठीच घडणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. भागीदारी करायची असेल तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात. सौंदर्यावर असण्यापेक्षा नक्की संस्कारावर अभिमान असावा लागतो. जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या आयुष्याविषयी कसल्याही तक्रारी अजिबात तुम्ही करायची नाही. आणि आयुष्यात भरपूर काही तुम्हाला मिळवायचं आहे. रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारण असतात, म्हणून साध्या लोकांमध्ये घुळून मिळून राहा. खुलेपणाने जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेले जग हे जीव लावणार असतं. आणि घराला आणि मनाला या खिडकीशिवाय पर्याय नसतो. म्हणून व्यक्तींपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं तर महत्त्वाची असणारी व्यक्ती गमावण्याची तयारीच ठेवावी लागते. आणि वेळेमुळे वाईट झालो नाही तर नाहीतर मग पण अशा एका वेळेस सगळ्यांसाठी खास होतो. म्हणून जशी माणसांची वेळ येते तसा माणूस हा खाली येत असतो. आणि सगळे म्हणतात आयुष्यभर कोणी साथ देत नाही, पण माझ्यात तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही मला पूर्णपणे विश्वासू आणि सर्व काही माझ्यासाठी तुम्ही आहात. आणि ते फक्त स्वामी समर्थ आहेत. स्वामी म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध तेच पोहू शकतात ज्याचे निर्धार ठाम असतात. आयुष्यात डिलीट बटन नक्कीच ठेवा. काही नाती, काही खोटी माणसं आणि काही आठवणी डिलीट केल्याच पाहिजेत. भक्त वत्सल खरा तू एक होसी म्हणून शरण आलो तुझी चरणासी. आणि स्वामींच्या शरणी आपण शरण आलो पाहिजे. आणि स्वामी आपल्याला भरपूर काही देणार आहेत हा विश्वास मात्र आपला अतूट असला पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण हा भूतकाळाशी झगडत बसण्यापेक्षा आनंदात घालवायला नक्कीच आपण शिकलं पाहिजे. आपण आणि जेवढे जास्त आनंदात राहू आणि आपला क्षण हा आनंदात घालू तेवढे जास्त आपण जगण्याची किंमत आपल्याला येईल. म्हणून निंदेला घाबरून आपल्या जीवनातील ध्येय कधी सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करण्याची मतं बदलत असतात. नात्यांचा चुकीचा वापर कधीच करू नका. चांगले लोक आयुष्यात परत परत येत नसतात. म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असेल तर या दुनियेत सर्वच गोष्टी सुंदर दिसतात. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधी पर्याय अपयशी ठरत नसतात. आणि आपला स्वतःवरील स्वतःचे संस्कार म्हणजे शिस्त असते. आणि शिस्त आपण कायम टिकून ठेवली पाहिजे हे मात्र निश्चित आहे. चांगली माणसे, चांगली वस्तू हातात आली की माणसाने जुनी दिवस विसरू नये एवढा मात्र खरं आहे. मातीला सुद्धा योग्य वेळेस आकार देण्याची गरज असते, नाहीतर तिचे ढेकळ होतात. आणि सुखाचा क्षण शोधताना क्षणातल्या सुख निष्ठून जातं. आणि सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्या निर्मळ चारित्र्याने
लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरे व्यक्तिमत्व आहे. एक काळ संपला की प्रत्येकाची किंमत कमी होत असते. मग ती वस्तू असो वा माणूस असो. गरिबांच्या हक्कासाठी लढता लढता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण आहे. आणि याच्या पाठीमागे आपण पडू नये. आपण आपल्या ध्येयाच्या पाठीमागे राहावं आणि निश्चितच आपण आपली कामगिरी पूर्णपणे पार पाडावी. स्वतःसोबत वेळ घालवा, तरच तुमची निर्णय क्षमता आणि कल्पनाशक्ती वाढेल. आणि तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवाल तरच तुम्हाला कळेल की आपण काय आहोत आणि आपल्या मनामध्ये आणि सर्व काही जगामध्ये काय चाललंय. कारण तेव्हाच आपण सर्व काही समजू लागतो. आणि मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे. आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणती संपत्ती मोठी नाही. यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाग कठीण, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. स्वभाव हा फुलासारखा असावा, सुंदर, मनमोहक आणि सुगंधित, सर्वांना चांगल्या विचारांचा सुगंध देणारा असावा. आयुष्यात तुम्ही नक्कीच फोटोग्राफीमध्ये एक गोष्ट शिकायला भेटते, ती म्हणजे कोणाला फोकस करायचं आणि कोणाला ब्लर करायचं. हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच जमलं पाहिजे. श्रीकृष्णापासून सुरू होते ती जीवन तोच करतो. नक्कीच सर्वांचा उद्धार. ध्यान करा भगवंताचे, प्रभू करतील तुमची सर्व स्वप्न साकार. म्हणून अपेक्षा हे दुःखांचे मूळ कारण आहे. म्हणून कोणाकडूनही त्या अपेक्षा आपण नक्कीच ठेवू नये आणि ओळखून ती त्यांच्याकडून नक्कीच ठेवावी. स्वामी म्हणतात, श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, तुमच्या आपण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात तेच तुमचे खरे असतात. हे ओळखायला शिका आणि त्यांना कधीच सोडू नका. परफेक्ट तर कुठल्या व्यक्ती नाही, पण त्या व्यक्तीला स्वतःसाठी परफेक्ट बनवणं म्हणजे अनंत कंडिशनल प्रेम आहे. म्हणून असं अनकंडिशनल प्रेमच तुम्ही केलं पाहिजे आणि निस्वार्थ प्रेम तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. नाद असावा पण व्यसन नसावं. म्हणून ज्या दिवशी लोकांना माहिती होईल की देवाजवळ मोबाईल नाही, त्या दिवशी लोक स्टेटस आणि स्टोरी टाकणं नक्कीच बंद करतील आणि मंदिरात जातील. म्हणून तुम्ही देखावा करून फायदा नसतो. देवाला मनापासून पूजणं म्हणजेच देवपूजन असतं. आपण म्हणू शकतो की आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमावलेली मैत्री जास्त आनंद देतात. समोरच्याला कदर नसताना देखील चांगलं वागणं म्हणजे मूर्खपणा आहे. भावासारखा मित्र मिळायला सुद्धा नशीब लागतं. हे सुद्धा जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि असाच मित्र तुम्ही परिवार जमा केला पाहिजे. आणि असा मित्र परिवार तुम्हाला संकटकाळी नक्कीच धावून येईल. हे तितकंच खरं आहे. म्हणून मनासारखं जगण्यासाठी मनाविरुद्ध वागावं लागतं. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याचे वेगाने पळावे लागते, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दिवस कामात निघून जातो, पण विचारांची रात्र मात्र संपत नाही. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसे घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी आपल्या ठाम. म्हणून काळ संघर्षाचा आहे, पण होईल ते सगळं ठीक, कारण आपले कष्ट प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिक कष्ट करत राहावे. यश एक दिवशी आपल्या पायात लोटांगण नक्कीच घालते. आणि स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी कधीच बनवत नसते. नात्यातून काळजी वजा झाल्यावर मागे कोरडी उरतात ती कर्तव्य. देह शोभेसाठी, आत्मा प्रेमासाठी, कुणी नाही कुणासाठी. जग फक्त स्वार्थासाठी आणि स्वार्थासाठी. कोणती व्यक्ती 100% चांगली नसते, तशी वाईटही नसते. गुणदोषांचे मिश्रण म्हणजे माणूस आहे, एवढं आपण समजून चाललं पाहिजे. आवडत्या व्यक्तीचे शब्द मनाला लागले की माणूस आपोआपच शांत होत असतो. आणि वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात हे कळतच नाही. म्हणून संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दुःख वाटून घेण्यात फार मोठा आनंद असतो, एवढं मात्र आपण निश्चित समजलं पाहिजे. माणसाची माणुसकी तेव्हाच नष्ट होते जेव्हा तो दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असतो. सरड्यावाणी रंग बदलणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही जवळ करू नये आणि कधीही जवळ घेऊ नये. त्यांच्यापासून नक्कीच लांब राहिलं पाहिजे आणि नक्कीच ते तुमच्या कधीतरी घात करतील, हे मात्र निश्चित. आणि म्हणून जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कुणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम होते. कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात की सुखाची फुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर, तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवर चालायला लावतात. आणि हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून पैज लावायचीच तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा स्वाभिमान जिंकाल आणि आत्मविश्वास जिंकाल, आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून चुकीचे निर्णय लोकांच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलून टाकत असतात. झाडाला आणि नात्याला स्नेहाजल व्हायचं लागतं आणि अन्यथा झाड मुळातून आणि नातं मनातून उन्मळून पडतं.
3 गोष्टी सतत देत राहा: मान, दान आणि ज्ञान. जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची पहिली अट आहे. म्हणून जिंकत राहावे आणि कधीही न हारता तुम्ही फक्त यशासाठी लढत राहावे. मित्र, पुस्तक, मार्ग आणि विचार योग्य नसतील तर माणूस भरकटतो, आणि योग्य असतील तर तो जीवन घडवतो. काही चुका नसताना त्या जखमा मिळतात, त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे हे जिंकण्याची तुमची पहिली अट नक्कीच आहे. म्हणून तुम्ही कधी हार स्वीकारू नका. आणि तुम्हाला एक गोष्ट मी 2 वेळेस सांगतोय, कारण तेव्हाच तुमच्या ते लक्षात येईल. म्हणून कधी हारू नका आणि कधी हार मानू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हार मानली नाही, म्हणून ते आता त्यांच्या सगळ्यांच्या मुखात त्यांचं नाव आहे. म्हणून आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्यात जगण्याची कारणं बदलतात. माणसात देव शोधण्याचा आमचा प्रवास इथे येऊन संपतो. तिथे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या लक्षात येतात. म्हणून त्यांच्याकडून बोध घ्यावा आणि आपण आपल्या मार्गाने मार्गस्थ व्हावं आणि भरपूर काही आपण त्यांच्याकडून शिकावं. दुःखाला थोडंसं आपलं करा, मग होणाऱ्या वेदनाही हळूहळू ओळखीच्या होऊन जात असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कधीतरी तुम्ही आयुष्यामध्ये संकटकाळी फसले असाल, तेव्हा देवा ज्या व्यक्तींनी तुम्हाला मदत केली, त्यांनी तुम्हाला सहाय्य केलं, त्यांचे उपकार कधीच विसरू नका. आनंद देणाऱ्या गोष्टी 4 लोकांच्या कळू द्यायच्या नसतात. आशावाद सोडू नका. अजून आपल्या आयुष्यात खूप काही छान घडायचं बाकी आहे. एवढं मात्र निश्चित, नात्यातील जिव्हाळा मोजण्याचं जर एखादं मोजमाप असतं तर जगासाठी निभावली जाणारी कित्येक नाती रातोरात तुटली असती. मनातून मनाला असावी लागते ओढ, तेव्हाच ते नातं होतं साखरेसारखं अगदी गोड. म्हणून आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रभाव बदलण्यास भाग पाडत असतात. म्हणून नावामुळे असलेली ओळख तर ओळखीचे देखील विसरत असतात, मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख अनोळखी देखील विसरत नसतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून अनावधानाने चूक झालेली सज्जन मनुष्यच बरा पश्चाताप करून घेतो, आणि जाणून बुजून चूक झालेली दुर्जन मनुष्य मात्र एक मोठा पराक्रम केल्याचा आरविजय भावात राहतो. म्हणून ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे, आणि ती म्हणजे सुविचार. आणि आपल्या मनात नक्कीच असायला हवेत. आपल्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते, इतरांकडे केवळ सल्ले असतात. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार नक्कीच असतो. प्रयत्नांची पावले जर पुरेशी असतील तर तुमच्या समस्यांचा काळही लवकरच संपत असतो. कारण नसताना देवासमोर हात जोडणाऱ्या व्यक्तीला संकटाच्या वेळी देवासमोर हात पसरावे लागत नाही, आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून कोणाच्याही बोलण्याने, वागण्याने क्षणार्धात स्वतःवर परिणाम करून घेणारी व्यक्ती मनाने खूपच कमजोर पडलेली असते. जगात येताना आपल्याकडे देह असतो, नाव नाही, मात्र जग सोडताना नाव असते, देह नाही. मिळालेल्या देहात नावाचे रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य आहे, आणि हे मात्र निश्चित आहे. अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे, आणि ते म्हणजे अहंकार तुम्हाला कधीही जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. म्हणून अहंकार कधीच करू नका, आणि अहंकाराच्या आणि गर्वाच्या वादात पडू नका. म्हणून दिली त्यांनीच साथ, नको डगमगू, स्वामी देतील हात, स्वामी देतील हात. श्री स्वामी समर्थ. म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असाच असू द्या. ते तुमचा अहंकार, गर्व सर्व नष्ट करून टाकतील, आणि प्रत्येक संकट काळात तुम्हाला मदतीचा हात देतील. आनंदी राहण्याचे 2च मार्ग आहेत: परिस्थिती बदला आणि किंवा त्याबद्दलची मानसिकता बदला. नक्कीच तुम्हाला सर्व काही दिसायला लागेल, आणि माणसांची वाणी बदलायला एक गोष्ट कारणीभूत ठरते, आणि ती म्हणजे खिशातील नाणी. आणि म्हणून जशा खिशात नाणी, त्यांच्यासोबत आपली वाणी ही अगदी मनमोहक बोलायची नसते, आणि आपण तसे बोलण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्यांच्या पैशांमध्ये ताकद असते. शक्य आणि अशक्य यातील अंतर माणसाचे विचार आणि कर्मावर अवलंबून असतं. म्हणून व्यक्तीच्या वागण्यातला आणि बोलण्यातला विरोधाभास ओळखता आला की समोर येणारी बरीच संकट टळू शकतात. म्हणून परिस्थिती तरी एकच कारण आहे. खरं तर तुमची स्वप्नात तुमचं आयुष्य घडून असतात, आणि आयुष्याची सुरुवात कुठूनही होऊ शकते. फक्त नव्याने नवी सुरुवात करण्याची जिद्द तुमच्यात असली पाहिजे, आणि नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्वाचे असते ती जिद्द, फक्त जिद्द, आणि ती जिद्द तुम्ही ठेवून पाहिजे. आणि जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो. म्हणून तुम्ही काहीतरी करत राहा आणि राहिले पाहिजे, आणि काहीतरी केलेच पाहिजे. जेव्हा आपण कोणावर शंका न करता विश्वास ठेवतो, तेव्हा तो आपल्याला 2 पैकी एक फळ नक्कीच मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती, किंवा मग आयुष्यभरासाठी एक चांगला धडा.
म्हणून माणूसच माणसाचं औषध आहे. आणि कोणी दुःख देतं तर कोणी सुख देतं. अपेक्षा आणि समाधान यातच अंतर एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून मातीतला ओलावा तसाच झाडात मुळे पकडून ठेवतो, शब्दातला गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे, जिथे योग्य विद्ये समर्थ होते, जिथे मानवाला मिळे मोक्ष. गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, म्हणून स्वामींच्या पायीशी आपला माथा नक्कीच टेकावा. आणि स्वामींना एवढेच मागावे की स्वामी सर्वांना सुखी आनंदी आणि जीवनात भरपूर काही मिळू दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आयुष्य मात्र एकच असतं. आयुष्य देणारे सुख दुःखाचे आणि अनुभव मात्र अनेक असतात. म्हणून वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नात्यांशी असोत व नसोत तीच खरी आपली माणसं असतात. व्यर्थ वाटणाऱ्या गोष्टीत अर्थ शोधला की नवीन गोष्टी आपल्याला सापडत असतात. म्हणून आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मग मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. आणि सुख दुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद लपलेला असतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण जीवन मात्र नक्कीच जगले पाहिजे. स्वतःचं मन हारलं तर आयुष्याची लढाई आपण जिंकू शकत नाही. माणसासाठी वेळ काढला की वेळेला माणसं नक्कीच उभी राहत असतात. म्हणून सवय असते काहींना उगाच वचन द्यायची, वाटेत एकटं न सांगता सोडून जायची. म्हणून अशा लोकांची सोबत आपण करावी की नाही आपण विचार करून यावर आपण नक्कीच निर्णय घेतला पाहिजे. आणि संस्कार यांना कोणतीही ओळख नसते. ते माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात. जीवनातल्या प्रत्येक सुख दुःखाला जपून ठेवावं लागतं, कारण निसटलेल्या क्षणांना पुन्हा वेचणं फार कठीण असतं. आणि विश्वासाचा मनोरा हा एक छोट्याशा चुकीने डगमगू शकतो. म्हणून चुकी कधीही करू नका आणि चुकीच्या मार्गाला नक्कीच तुम्ही जाऊ नका. म्हणून जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा हा गावभर फिरवला जातो आणि साजरा केला जातो. एकदा का गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापदी घरोघरी वाटली जात असते. आणि हे मात्र निश्चित आहे, कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण कधी सांगत नाहीत. म्हणूनच नक्कीच तुम्ही कारण सांगू नका आणि आपल्या यशासाठी न घाबरता आणि न डगमगता लढत राहा आणि तुम्हाला सर्व काही मिळेल. आयुष्यात एकच करा, ज्याने जिंकायला शिकवलं त्याला हरवण्याचा प्रयत्न अजिबात तुम्ही आयुष्यात करू नका. आणि भूतकाळात पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे यातच जीवनातील खरे सुख आहे. आणि ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तो जो मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होत असतो. आणि संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेतला येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वापासून सिद्ध होत असतो. आणि आयुष्यात सगळंच मिळत गेलं की मग कमवायची किंमत आणि गमवायची भीती कसली नसावी. कुणाच्या आयुष्यात राहायचं तर ते कॅलेंडर प्रमाणे, नाहीतर त्याच्या खेळाप्रमाणे राहा. किती वर्ष बदलली तरी त्याची जागा कधीच बदलत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. आणि कोणत्याही रस्त्याला महापुरुषाचे नाव देणे खूप सोपे असते, परंतु महापुरुषांनी सांगितलेल्या रस्त्यावरून चालणे फार कठीण असते. म्हणून आपण एकच ठरवले पाहिजे. आपण त्यांच्या रस्त्यावर चालले पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे, कारण एक चांगला विचार आणि एक वाईट विचारांचा नाही करत असतो. पण म्हणून तुम्ही आयुष्यात कधी संयम राखा. परिस्थिती बदलत असते आणि परिस्थिती बदलायला थोडा वेळ लागत असतो. म्हणून संयम ठेवून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका आणि त्यांच्यावरचा विश्वास कायम ठेवा आणि स्वामी नाम जपत राहा. स्वामी नाम जपत राहिले की तुम्हाला स्वामींचे चमत्काराने लीला नक्कीच समजतील आणि सर्व काही तुम्ही तुमच्यासाठी करतील आणि स्वामी भरपूर काही देतील. म्हणून तुम्हाला फक्त संयम ठेवायला लागेल आणि विश्वास ठेवायला लागेल. म्हणून स्वामी नाम जपत जपत आपल्याला काय हवे आहे त्याचा विचार करायचा आणि ते आपल्याला नक्कीच मिळत जाते. आणि स्वामी शक्ती आपल्या पाठीमागे कायम अशी उभी असते आणि आपल्या संकटात स्वामी आपल्याला मदत करायला येतात. म्हणून स्वामींवरील विश्वास तुमचा मनापासून नक्कीच असेल तर या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम स्वामी समर्थ नक्कीच तुम्ही लिहा. आणि स्वामींची भक्ती कधीही जीवनात तुम्ही सोडू नका. तुम्हाला स्वामींचा अनुभव हा नक्कीच येईल. मित्रांनो, आयुष्यात तुम्ही तुमची स्वप्न सत्यात उतरवा. एका प्रशिक्षयश उद्योजकानं त्याची यशोगाथा मला सांगितली. त्यानं त्याच्या कामाची सुरुवात एका छोट्याशा दुकानातून केली होती. तो उद्योजक मला म्हणाला की संपूर्ण देशभर शाखांचं जाळं विस्तारलेलं एका मोठ्या कंपनीचं स्वप्न तो नेहमीच पाहत असे.
आणि त्याला ते मिळतही होतं. म्हणून त्यामागं त्याचं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं काम करत होतं. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते सर्व काही तुम्हाला मिळेल. त्यासाठी फक्त तुम्ही प्रयत्न हे प्रामाणिकपणे केले पाहिजे. आता प्रत्येक मनुष्याचं मन कोणत्या ना कोणत्या स्वप्न पाहतच असतं. त्याच्या मनात दृष्टांत, प्रतिमा आणि आदर्श असतात. मनातल्या प्रतिमांना प्रतिसाद देणारी एक रचनात्मक शक्ती आहे आणि आपल्या मनात प्रतिमा ही याच नक्कीच लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे की प्रतिमा आपल्याला भरपूर काही सांगून जात असतात आणि भरपूर काही आपल्याला घडवून देत असतात. म्हणून मनप्रतिमा याच आपल्या भावना बनतात. भावनांमधून आपल्या जाणीवा निर्माण होतात. मनोविज्ञानाचे गुरु थॉमस ट्रावर्ड म्हणतात, भावना हाच नियम आणि नियम हीच भावना. भावना हा शक्तीचा स्रोत आहे. त्यामुळे एखादी गोष्ट प्राप्त करायची असली तर आपल्या भावना समृद्ध असायला हव्यात. आणि एका ग्रंथामध्ये म्हटलंय की जोसेफला एक स्वप्न पडलं. त्यानं ते त्याला परिवाराला सांगितलं. तेव्हा परिवारातल्या कुणालाच ते अजिबात आवडलं नाही. या वाक्यात एक सखोल अर्थ दडलाय. जोसेफ हे आपल्या अंतर्मनाचं, तर जोसेफचा परिवार हे त्याला विरुद्ध करणाऱ्या गोष्टींचं प्रतीक आहे. म्हणून बऱ्याचदा अनेक कुटुंबात एखादा मनुष्य कार्य करण्याचं स्वप्न पाहतो, पण त्याचे भाऊ मात्र इष्टेपोटी त्याला म्हणतात, तुला ते मुळीच जमणार नाही, हे तुझं काम नाही. अंतर्मनात अनेक मोठमोठ्या स्वप्नांबरोबरच नानाविध कल्पना आणि भावना सहजपणे निर्माण होत असतात. पण आपलेच नक्कीच अन्य नकारात्मक विचार, आपल्या दुर्भावना, शंका कुशंका यांमुळे आपली कितीतरी स्वप्न अर्धवट राहतात. कदाचित हे वाचत असताना तुमच्याही मनात एखादं स्वप्न असेल, एखादं ध्येय असेल, एखादी योजना वा एखादं उद्दिष्ट असेल. तुमच्या मनातील संकुचित विचार, नकारात्मक भावना, चुकीच्या धारणा ही जणू तुमची भावंड बनून तुम्हाला आव्हान देतात. तुमच्या स्वप्नांना कमी लेखतात आणि तुम्हाला म्हणतात की तू हे करू शकणार नाहीस, हे अशक्य आहे. विसरून जाते वडिलोपार्जित संपत्तीसाठी भावंडांचा परस्परांमध्ये वादविवाद, भांडण तंटा व्हावा, तशाच परस्पर विरोधी विचारांचा संघर्ष जणू तुमच्या मनात पेटतो आणि एकानं दुसऱ्याचा पाय खेचावा तसा एक नकारात्मक विचार तुमच्या स्वप्नांना खाली खेचू लागतो. कदाचित आणखी कसले तरी विचार तुमच्या मनात येतात आणि तुमच्या योजनेला किंवा आकांक्षेला नाक मुरडतात. तुम्हाला आढळतं की तुमच्या मनात तुमचा स्वकीयाशीच लढा सुरू आहे. जबर विरोध होत असतो आणि मनातल्या विरोधावर मात करण्याचा उपाय हा की केवळ तुम्हाला काय दिसतं वा ऐकू येतं यावरून, म्हणजेच वस्तूंच्या निव्वळ दर्शनावरून नक्कीच तुमचं मन हटवायचं. त्याऐवजी तुमचं ध्येय अगर उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्पष्टपणे विचार करायला सुरुवात करायची. आणि तुमचं मन जेव्हा तुमच्या ध्येयांवर किंवा नक्कीच उद्दिष्टावर केंद्रित झालेलं असतं तेव्हा तुम्ही मनाचा एक रचनात्मक नियम वापरता आणि हे दिवस नक्कीच निघून जातील असं तुम्ही नक्कीच विचार करायचा आहे. आता मोठी स्वप्न पहा. नेहमी उच्च ध्येय डोळ्यांसमोर ठेवा. ध्येय प्राप्तीच्या ध्यासानं झपाटून जा. आपल्या ध्येयाचं गुणगान करा आणि सर्व लक्ष केवळ ध्येयावरच केंद्रित करा. ध्येयावर जीवापाड प्रेम करा. केवळ ध्येयालाच वाहून घ्या आणि मग भीती आपोआप गळून पडेल. आता तुमची मानसिक अवस्था इतकी उच्च असेल की अवस्थेसमोर सर्व भय नतमस्तक होतील. केवळ कल्पना शक्तीचा रचनात्मक वापर करून तुम्ही हवं ते प्राप्त करू शकता. कुठल्याही प्रसंगावर व परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकता. तुमची कुठलीही इच्छा, आकांक्षा अथवा कल्पना तुम्हाला वास्तवात आणायची असेल तर ती पूर्ण झाल्याचं चित्र तुमच्या मनात रेखाटा आणि तुमच्या इच्छेच्या पूर्णत्वाची सतत कल्पना करत राहा. या प्रकारे तुम्ही त्या इच्छेला वास्तव बनायला खरोखरच भाग पाडाल. आणि लक्षात घ्या, तुम्ही एखादं स्वप्न पूर्ण झाल्याची कल्पना करता ते तुमच्या मनपलटावर नक्कीच आधीच पूर्ण झालेलं असतं. तुम्ही तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठ असाल तर एक दिवस ते नक्कीच साध्य होईल आणि तुमच्या मनपलटावर तुम्ही जे बिंबवत राहाल ते तुमच्यातला प्रमुख रचनाकार वास्तव पलटावर उमटत राहील. म्हणून तुम्ही ते एक शब्दाचा अर्थ होतो कल्पनाशक्ती, म्हणजे जोसेफ. आता कल्पनाशक्ती ही नाना रंगी नाना ढंगी असते. तुमचा एखादा गरीब मित्र ऐश्वर्यात लोळतो आहे अशी कल्पना तुम्ही करू शकता. आनंदात उजळलेला त्याचा चेहरा, त्याच्या मुखावर झळकलेलं प्रसन्न स्मित तुम्ही पाहू शकता. तुम्हाला यांच्याकडून जे ऐकायचंय ते तुम्ही त्यांच्याकडून कल्पनेत ऐकू शकता. तुम्ही त्याला जसं बघू इच्छिता अगदी तसंच तुम्ही त्याला कल्पू इच्छिता. म्हणजेच प्रसन्न, आनंदी आणि समृद्ध आणि यशस्वी सुद्धा तुमची कल्पनाशक्ती हे विविध रंगी वस्त्र आहे. त्याचं आच्छादन पसरून तुम्ही कुठलीही कल्पना वा इच्छा वास्तव बनवू शकता. म्हणून अभावाविषयी
ऐवजी समृद्धीची, कलाऐवजी शांततेची आणि आजारांऐवजी आरोग्याची कल्पना करू शकता. कल्पनाशक्ती ही आपली अंगभूत क्षमता आहे. ती इतर कोणत्याही शक्तीच्या किंवा जाणीवेच्या अगोदर येते. तुमच्याकडे 12 क्षमता किंवा भावंड आहेत, पण शिस्तबद्ध कल्पनाशक्ती तुम्हाला स्थकाळाच्या आणि इतर मर्यादांच्या पल्ल्याड जायला मदत करते. तुम्ही कल्पनाशक्तीचा उपयोग ईश्वर प्राप्तीसाठी केलात तर तुमची आध्यात्मिक उन्नती निरंतरपणे होईल. कल्पना हे आध्यात्मिक उन्नतीच्या प्रवासातलं एक प्रभावी साधन आहे आणि हे तुम्हाला नक्कीच जाणवेल. म्हणून ग्रंथामध्ये खूप वेगळ्याच अर्थाचं वचन तुम्हाला दिलं आहे. ते असं आहे की जोसेफ इजिप्तमध्ये विकला गेला. म्हणून आता या वाक्याचा नेमका अर्थ काय बरं? इथं 2 गोष्टी समजून घ्यायला हव्यात. जोसेफ म्हणजे कल्पना, इजिप्त म्हणजे अंतर्मन. जोसेफ इजिप्तमध्ये विकला गेला या वाक्याचा प्रतिकात्मक अर्थ आहे कोणतीही कल्पना तेव्हाच बाह्य जगात आकारायला येते जेव्हा ती आधी अंतर्मनात स्पष्ट असते. म्हणून एक आगळं वेगळं वचन म्हणजे इजिप्तमधून मी माझ्या मुलाला बोलावून आणलं. याचा अर्थ इजिप्त म्हणजे अंतर्मन असून कल्पना हे मूल जोसेफ आहे. आणि अंतर्मनाच्या प्रांतातून जेव्हा कल्पनेला आव्हान केलं जातं तेव्हा निर्मितीची, सर्जनाची आणि यशप्राप्तीची प्रक्रिया सुरू होते. जोसेफ इजिप्तचा अधिपती आहे, म्हणजेच अंतर्मनाच्या प्रांतावर कल्पनाशक्तीचं आधिपत्य असतं. भय, अनारोग्य, अभाव यांच्यामध्ये किंवा आणखी कुठल्याही मर्यादांच्या तुरुंगात तुम्ही अडकून पडलेला असलात तरी लक्षात ठेवा की या तुरुंगातून तुमची मुक्तता करू शकेल असा एकच तुरुंग अधिकारी आहे, कल्पना. म्हणून केवळ कल्पनाशक्तीच्या आधारे तुम्ही स्वतंत्र, मुक्त, उन्नत आणि समृद्ध आयुष्य जगू शकता. नकारात्मकतेच्या कैदेतून बाहेर पडू शकता. क्षणभर असं समजा की एका नावाजलेला हुशार वास्तू शारीर विशारद आहे आणि तो एक सुंदर, आधुनिक आणि 20व्या शतकाचं शहर मनामध्ये उभारू शकतो. अगदी महामार्ग, तरणतलाव आणि मत्स्यालय उद्यानं अशा अनेक सुविधांसह कुणी कधी पाहिला नसेल इतका सुंदर महाल तो त्याच्या मनात उभा करू शकतो. म्हणून बांधकामाचे आराखडे बनवण्याच्या अगोदरच ती इमारत पूर्ण उभी असलेली तो आपल्या मनचक्षूंसमोर पाहू शकतो. आपण सांगा ही इमारत कुठं होती? आणि तर केवळ आपल्या कल्पनेत. कल्पनाशक्तीद्वारे तुम्ही मैलांवर असणाऱ्या तुमच्या आईचा आवाज ऐकू शकता. ती जणू तुमच्यासमोर उपस्थित आहे इतक्या स्पष्टपणे आणि ठळकपणे तुम्ही तिला बघू शकता. आणि ही एक अद्भुत शक्ती तुमच्याकडे आहे. म्हणून यशस्वी आणि श्रीमंत बनण्यासाठी तुम्ही शक्ती विकसित करू शकता. तुम्ही एखाद्या विक्री व्यवस्थापकाला असं म्हणता ऐकलं असेल की अमुक एका कर्मचाऱ्याला कामावरून कमी करायला हवं कारण त्याची मनोवृत्ती चुकीची आहे. व्यवसाय जगातला योग्य मनोवृत्तीचं महत्त्व माहिती असतं. कित्येक वर्षापूर्वी पुनर्जन्माची संबंधी माझा एक लहानसा लेख छापला गेल्याचं मला स्मरतं असं लेखक म्हणत आहेत. आणि ते व्याख्यान होतं तिथल्या पुस्तकाच्या दुकानात या लेखीच्या पुस्तिकेच्या मांडलेल्या होत्या. आरंभी थोड्याच्या पुस्तिका विकल्या गेल्या कारण तिथल्या विक्रेत्या मुलीला लेखातले विचार अजिबात पटलेले नव्हते. आणि मी तिला पुनर्जन्माचा नक्कीच अर्थ समजून सांगितला. ती कल्पना कशी जन्माला आली आणि ती नेमकी काय आहे तेही समजून सांगितलं. मग तिला त्या गोष्टीचा अर्थ उमगला आणि त्या पुस्तिकेच्या विक्रीविषयी ती उत्साही बनली. आणि ती व्याख्यानामधल्या पूर्व होण्यापूर्वी साऱ्या पुस्तिका विकल्या गेल्या. योग्य मनोवृत्तीच्या महत्त्वाचे हे एक उदाहरण आहे. तुमची मनोवृत्ती म्हणजे इतर लोक, घटना, परिस्थिती आणि सभोवतालच्या वस्तू यावरची तुमची प्रतिक्रिया आहे. तुमच्या सहकाऱ्यांशी कसे संबंध आहेत, लोकांशी, प्राण्यांशी आणि एकंदरीत विश्वासी तुम्ही सौंदर्यानं वागता का? आणखी तर जग तुमचं शत्रू आहे असं तुम्हाला वाटतं. म्हणून तुमच्या जीवनाची काळजी जगानं व्हायला हवी अशी तुमची धारणा आहे. थोडक्यात तुमची मनोवृत्ती कशी आहे? म्हणून वर उल्लेखलेल्या मुलीशी मानसिक प्रतिक्रिया मनात खोलवर रुजवलेल्या पूर्वग्रहानं दूषित होती. पुस्तक विकण्याच्या कामात ती वृत्ती चुकीची होती. पुस्तकाबद्दल तिची लेखकाविषयी तिची धारणा ठाम होत्या. म्हणून तुमच्या मनात संमतीशिवाय बाहेरचं काहीच तुम्हाला छळू शकत नाही अथवा दुखू शकत नाही हे ध्यानात घेतलं पाहिजे. आणि योग्य मनोवृत्ती घडवता येते. तुमच्या दुनियेत केवळ तुमचाच विचार चालतो. परिणामतः तुमच्या मानसिक अनुमतीशिवाय तुम्हाला कोणीच संताप, दुःख वा शोक देऊ शकत नाही. म्हणून बाहेरून मिळणाऱ्या सूचनांमध्ये काही शक्ती नसते, पण तुम्हीच त्यांना तुमच्या विचारांवर नकारात्मक प्रभाव टाकू देता. तुम्हीच तुमच्या विश्वाचे स्वामी आहात याची जाणीव असू द्या. विचारांमागून भावना येतात. तुम्ही इतरांकडून सहज प्रभावित होता का? आणि वृत्तपत्रातले मथळे वाचून, गप्पा ऐकून किंवा इतरांची टीका ऐकून तुम्ही चिंतित किंवा निराश होता का? आणि जर तुम्ही असं होत येत असाल तर मग तुमच्या मनोव्यवस्थेचं कारण तुम्ही स्वतः आहात आणि हे मान्य करायला हवं. तुमची वृत्ती नक्कीच चुकीची आहे. तुम्ही इतरांना वाईट चिंतिता का?
तसं असेल तर तुमच्या मनात खोलवर निर्णय होणाऱ्या भावनांकडे लक्ष तुम्ही नक्कीच दिलं पाहिजे, आणि म्हणून ती नकारात्मक आहे आणि तुमचा आरोग्याचा आणि सुखाचा नाश करणारी आहे. परिस्थिती तुमच्यावर तितकाच परिणाम करू शकते जितकी तुमची अनुमती द्याल, आणि जीवन आणि इतर गोष्टींविषयीची तुमची वृत्ती तुम्ही स्वच्छेनं आणि खात्रीनं बदलू शकता. तुम्हीच तुमच्या नियतीचे स्वामी आणि आत्म्याचे अंतर्मनाचे कप्तान बनू शकता. शिस्तबद्ध, एकदिश आणि नियंत्रित कल्पनाशक्ती वापरून तुम्ही तुमच्या भावनेला आणि एकंदरीत मनोवृत्तीला कख्यात ठेवू शकता आणि त्याचे स्वामी बनू शकता. उदाहरणार्थ, समोरची व्यक्ती हलकट, प्रामाणिक आणि मत्सरी असल्याची कल्पना केल्यावर तुमच्या मनात कोणती भावना जागी होते ते पहा. आता त्याच्या उलट कल्पना करा. तीच व्यक्ती प्रामाणिक, सच्ची, प्रेमळ आणि दयाळू आहे अशी कल्पना करा. त्यावर तुमची प्रतिक्रिया कशी होते ते पहा. याचा अर्थ तुम्ही स्वतःच्या मनोवृत्तीचे स्वामी आहात. वस्तुतः या साऱ्यातलं सत्य हे आहे की तुमच्या मनातील ईश्वराविषयीची संकल्पना ही एकंदर जीवनाविषयी तुमची वृत्ती निश्चित करते, आणि तुमच्या मनातील ईश्वराविषयीची धारणा हीच तुमची जीवनविषयक धारणा आहे. कारण ईश्वर हे जीवन आहे. ईश्वर ही तुमच्या विचारांना प्रतिसाद देणारी आध्यात्मिक शक्ती आहे, आणि तुमचे विचार नेहमी रचनात्मक आणि सौंदर्याचे असल्यानं ही शक्ती तुम्हाला सर्व प्रकारे मार्गदर्शन करते आणि तुमची भरभराट घडवत असते. ही जर तुमची पक्की धारणा असेल तर या मनोवृत्तीचा रंग प्रत्येक गोष्टीवर चढेल, आणि सकारात्मक होकारार्थी मनोवृत्तीतून तुम्ही जगाकडे पाहू लागाल. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक बनेल, आणि शिवाय सर्वोत्तम तेच तुमच्या वाट्याला येण्याची सुखद अपेक्षा तुम्ही नेहमी ठेवाल. म्हणून अनेक लोकांचा जीवनविषयक दृष्टिकोन काळवंडलेला, नैराश्यपूर्ण असतो. ते कडवट, निराशाग्रस्त आणि भांडखोर असतात. याचं कारण त्यांची नकारात्मक मनोवृत्ती असते. ती त्यांची प्रत्येक प्रतिक्रिया नकारात्मक बनवते. माध्यमिक शाळेत शिकणारा 16 वर्षाचा एका किशोर म्हणाला, मला फार कमी गुण मिळतात, माझी स्मरणशक्ती काम करत नाही. असं का होतं ते मला समजत नाही. या ठिकाणी एकच गोष्ट चुकीची होती, आणि ती म्हणजे त्याची मनोवृत्ती. मग त्यानं एक नवी वृत्ती अंगीकारली. विधी महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी त्याचा सध्याचा अभ्यासही महत्वाचा आहे हे लक्षात त्यानं घेतलं, आणि तो शास्त्रोक्त पद्धतीनं प्रार्थना करायला लागला. मानसिकता बदलण्याचा हा सर्वात जलद मार्ग आहे. शास्त्रोक्त प्रार्थनेत विचारांचा प्रतिसाद देणारं एक तत्व आपण वापरतो. या युवकाला आढळलं की त्याच्यामध्ये एक आत्मिक शक्ती होती. खरं तर हा सारा निव्वळ कार्यकारणभाव होता, आणि त्याची स्मरणशक्ती उत्तम असल्याचा आणि सदैव सर्वत्र एक असीम बुद्धिमत्ता त्याला सर्व काही उलगडून दाखवत असल्याचा दावा तो नंतर काही काळानं करायला लागला. त्यानं त्याच्या शिक्षकाविषयी आणि सहाध्याविषयी प्रेम दाखवायला सुरुवात केली. कित्येक वर्षात अनुभवलं नव्हतं असं स्वातंत्र्य हा युवक आता अनुभवतोय. आपले शिक्षक आणि आपली आई उत्तम गुणांबद्दल आपली पाठ थोपटत आहेत अशी कल्पना तो सदैव करत असतो. अपेक्षित फळांची कल्पना केल्यानंच अभ्यासाविषयीची त्याची मनोवृत्ती बदलली. आपण अगोदर म्हटलेलंच आहे की कल्पना शक्तीतूनच आपली मनोवृत्ती घडते, आणि जर तुम्ही अशी कल्पना केलीत की आजचा दिवस काळा असणार आहे, व्यवसाय थंडावणार आहे, पाऊस पडत असल्यानं तुमच्या दुकानात कुणीही ग्राहक फिरणार नाही, कुणी आलं तरी त्यांच्याकडे पैसे असणार नाहीत, तर या नकारात्मक प्रतिमेचेच परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. एकदा एका माणसाला लंडनच्या रस्त्यावरून चालताना साप दिसल्याचा भास झाला. भीतीमुळे तो जागीच गारठून गेला. त्याला फक्त सापासारखं काहीतरी दिसलं, पण तो खरोखरच साप असल्याप्रमाणे त्याची मानसिक आणि भावनिक प्रतिक्रिया झाली. म्हणून सुंदर, उद्दांत आणि उत्तम गोष्टींची कल्पना करा. मग जीवनविषयीचा तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून जाईल, आणि जीवनाविषयी तुमची काय कल्पना आहे? तुमचं आयुष्य आनंदात व्यतीत होणार आहे का की ती केवळ निराशेची लांबलचक मालिका असणार आहे? म्हणून कुणाची चाकरी करायची ते तुम्हीच निवडा. तुम्ही तुमच्या मनात जशा प्रतिमा सदैव रंगवता त्याच्यानुसारच तुम्ही तुमचं बाह्य जाणीवेचं जग बनवत असता, रचत आणि घडवत असता. म्हणून तुम्हाला ज्या योग्य आनंद मिळेल, ज्यातून तुमच्या जाणीवा उंचावतील आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल, अशा घटनांची आणि परिस्थितीची कल्पना तुम्ही करा. आणि जीवन मंद, क्रूर, कठीण, कडवट आहे किंवा संघर्ष आणि वेदना अटळ आहे असं तुम्ही मानत असाल तर तुम्ही स्वतःचं आयुष्य तुम्ही दिनावाणं बनवत आहात. म्हणून तुम्ही गोल्फ कोर्सवर उभं असल्याची कल्पना करा. तुम्ही फक्त तणावरहित आहात, उत्साहानं आणि ऊर्जेनं सळसळत आहात, आणि गोल्फच्या खेळानंतरच्या समस्यांवर मात करण्यात तुम्हाला आनंद मिळतोय, आणि सर्व अडथळे पार करण्यातच थरार दिसतोय, आणि आता तुम्ही स्मशानभूमीत जातात अशी कल्पना करा. आणि या दोन्ही प्रसंगांमध्ये तुमची भावनिक प्रतिक्रिया कशी निरनिराळी झाली हे तुम्ही नक्कीच पहा. आणि स्मशानभूमीत असतानाही तुम्ही मृत्यू व्यक्तीच्या नव्या जन्माबद्दल आनंद मानू शकता. तुमची
प्रिय व्यक्ती अवर्णनीय सौंदर्याच्या आणि प्रेमाच्या यात्रेला निघून गेली असून त्यांच्या किंवा तिच्या मित्रमैत्रिणींना वेढलेली आहे अशी कल्पना करू शकता आणि उपस्थित असलेल्या सर्वांच्या मनात आणि हृदयात ईश्वरीय शांत सरिता वाहत असल्याची कल्पना तुम्ही करू शकता. तुम्ही वास्तवात कुठेही असलात तरी मनानं स्वर्गारोहण करू शकता. हेच कल्पनाशक्तीचं सामर्थ्य आहे. आता एक सुंदर वचन आपण पाहूया. त्यानं आणखी एक स्वप्न पाहिलं आणि ते आपल्या भावंडांना सांगून तो म्हणाला, ऐका, आम्ही आणखी एक स्वप्न पाहिलं. त्यात सूर्यानं, चंद्रानं आणि 11 ताऱ्यांनी मला वंदन केलं. म्हणून प्राचीन चिन्हशास्त्रानुसार सूर्य हे ब्राह्मणाचं तर चंद्र हे अंतर्मनाचं प्रतीक आहे आणि 11 तारे कल्पना शक्ती व्यतिरिक्त आणखी 11 प्रकारच्या शक्ती दर्शवतात. शिस्तबद्ध कल्पनाशक्ती ही मनाच्या इतर सर्व शक्तींमध्ये श्रेष्ठ आहे आणि ती आपल्या बाह्य मनाला आणि अंतर्मनाला दिशा देते. कल्पनाशक्ती सर्वप्रथम आहे आणि तिला शास्त्रीयरित्या निर्देशित केलं जाऊ शकतं. म्हणून 50हून अधिक वर्षापूर्वी मी वडिलांसोबत आयलंडचे गोल मनोरे पाहत होतो. वडील तासभरच काहीच बोलले नाहीत. ते विचारात घडून गेल्याप्रमाणे दिसत होते. ते कसला विचार करत होते ते असं मी त्यांना विचारलं. त्यांचं उत्तर थोडक्यात असं होतं, जगातल्या महान विलक्षण कल्पनांचा विचार करूनच आपण विकसित होऊ शकतो आणि त्या मनोऱ्याचे दगड किती जुने असावेत याचा विचार ते करत होते. त्यावेळी ते दगड सर्वप्रथम जिथे बनले असावेत त्या खाणीत त्यांची कल्पनाशक्ती घेऊन गेली आणि कल्पनेनं त्यांनी त्या दगडांना अनावृत्त केलं आणि अंतर्श्रुतनं त्यांनी दगडांची रचना, भूलशास्त्रीय जडणघडण, त्यातले घटक हे सारं पाहिलं. अखेरीस या दगडांची इतर दगडांशी आणि संपूर्ण जीवनाशी असलेली एकरूपता कल्पिली. अशा दैवी प्रतिमांमधून त्यांच्या हे लक्षात आलं की या गोल मनोऱ्यांकडे पाहून आयरिश या जमातीच्या संपूर्ण इतिहासाची बांधणी करता येऊ शकते. मनोऱ्यात राहणारी अदृश्य माणसं या शिक्षकाला कल्पनाशक्तीद्वारे दिसत होती आणि त्यांचे आवाज ऐकू येत होते. हे अख्खं स्थान त्यांच्यासाठी जणू कल्पनेमध्ये जिवंत झालं होतं. हा गोल मनोरा अस्तित्वातही नव्हता. त्या भूतकाळात हे कल्पनाद्वारे, शक्तीद्वारे पोहोचले जाऊ शकले होते आणि सारं नाट्य हे त्यांच्या मनामध्ये पाहू शकत होते. हे दगड कुठून आले, कुणी आणले, या मनोऱ्याचा उद्देश काय होता आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सोबत कोणता इतिहास जोडला गेला होता हे सुद्धा पाहू शकले होते. आणि मला म्हणाले, हजारो वर्षापूर्वी जे घडून गेलं त्याचा स्पर्श मी जणू आजही अनुभवू शकतो. त्यांचा आवाज ऐकू शकतो. वैश्विक मन सर्व वस्तूंमध्ये सामावलेला आहे. ते प्रत्येक वस्तूत आहे. प्रत्येक वस्तू त्यांच्यापासून तर बनलेली आहे. इमारतीच्या दगडांमध्ये चिरंतनाचा खजिना आहे आणि निर्जीव काहीच नाही. सारी जीवनाची विविध रूपे आहेत. फक्त खरोखरच निसर्गाचे अदृश्य रहस्य तुमच्या समोर उलगडले आहेत आणि अशी कल्पना तुम्ही करू शकता. तुम्हाला आढळेल की जाणीवेत खोलवर बुडी मारून तुम्ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टी अस्तित्वात आणू शकता आणि अदृश्याला दृश्य बनवू शकता. परवा रात्री मी बागेत बसून सूर्यास्त बघत होतो. एकदम माझ्या मनात आलं की सूर्य हा लॉस एंजेलिस शहरातल्या एखाद्या घरासारखा आहे असं लेखक म्हणत आहेत आणि सूर्याच्या पाठीमागे आणखी एक मोठा सूर्य आहे आणि अनंतापर्यंत ही शृंखला चालू आहे आणि अगिनत सूर्य, सौरमंडळ, आकाशगंगेच्याही पल्ल्याड अनंतापर्यंत विस्तारलेल्या विचार करताना कल्पनाशक्तीला भोवळ येतं आणि अनंत सागर किनाऱ्यावरचा वाळूचा एक कण म्हणजे आपलं जग आहे. जगाकडे तुकड्या तुकड्यात पाहण्याऐवजी या संपूर्णताकडे एकरूपतेने पाहूया आणि या कवी म्हणतो त्याप्रमाणे आपल्या भल्या मोठ्या अशा एकाचेच भाग आहोत. निसर्ग म्हणजे ते एका तत्वाचं शरीर असून साक्षात ईश्वर हा त्या तत्वाचा आत्मा आहे. खरं तर मनुष्याच्या कल्पनेतूनच सर्व धर्माचा उगम झाला आहे. टीव्ही, रेडिओ, रडार, सुपरजेट्स आणि इतर सर्व काही आधुनिक शोध कल्पनेच्या दुनियेतूनच आलेले नाहीत काय? कल्पनाशक्ती हा अनंताचा खजिना आहे. त्यातूनच संगीत, कला, काव्य आणि संशोधन अशी रत्न प्राप्त होतात. तुम्ही एखाद्या पुरातन भगवान वेशाकडे, जुन्या मंदिराकडे आणि पिरामिडकडे पाहून त्यांच्या मूर्त भूतकाळाशी पुनर्बांधणी करू शकता. जुन्या चर्चच्या परिसरातल्या भग्न अवशेषांमध्ये तुम्हाला एक सुंदर, समृद्ध आधुनिक शहर दिसू शकतं. तुम्ही गरजेच्या आणि निकडीच्या कैदेत असलात किंवा दगडी तुरुंगात असलात तरी तुमच्या कल्पनेत तुम्ही स्वातंत्र्याची भरारी नक्कीच घेऊ शकता. पॅरिसची गटारं साफ करणारा शिको आठवतो. सूर्यप्रकाश त्याच्या दृष्टीला कधीच पडला नाही, तरी त्याने मनाची स्वर्गीय अवस्था कल्पिली आणि जगलीही. म्हणून बन्यानं पिलॅरिम्स इन प्रोसेस नावाची अद्वितीय कलाकृती तुरुंगात असताना रचली. मिल्टन अंध असूनही अंधश्रद्धेनं पाहत असे आणि त्याच्या कल्पनाशक्तीमुळं त्याचा मेंदू जणू एक अग्निगोलक बनला आहे. आणि मग त्यानं पॅराडाईज लॉस्ट लिहून काढलं. त्याद्वारे त्यानं स्वतंत्र सर्वांसाठी ईश्वराचं नंदनवन उभं केलं.
म्हणून कल्पनाशक्ती हा मिल्टनचा आत्मिक नेत्र होता. त्याद्वारे त्याने ईश्वराप्रमाणे काळ, स्थळ आणि द्रव्य यांच्या पल्ल्याआड जाऊन अदृश्य अस्तित्वाबरोबरच अदृश्य शक्तीही खेचून आणली. आणि जो आपल्या अंतर्मनाला जाणतो तोच अलौकिक बुद्धिमत्ता असतो आणि तो आपल्या समस्यांचं उत्तर या वैश्विक साठ्यातून शोधून काढतो. म्हणून त्याला अमन मेहनत करायची गरज पडत नाही. म्हणून अलौकिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीची कल्पनाशक्ती नक्कीच अत्युच्च पातळीपर्यंत विकसित झालेली असते. सर्व थोर कवी, लेखकांना अतिविकसित आणि सुसंस्कृत कल्पनाशक्तींचं वरदान लाभलेलं असतं. शेक्सपियर त्याच्या काळातल्या जुन्या गोष्टी, लोककथा आणि दंतकथा ऐकत असल्याचं मी आता पाहू शकतो. त्याच्या नाटकातल्या साऱ्या पात्रांची यादी बनवतानाही मी त्याला मनोमन कल्पू शकतो आणि मग त्या सर्व पात्रांना मूर्त रूप देत असल्याचं, त्यानं जिवंत करत असल्याचं आणि आपण जणू स्वतःबद्दलच वाचत आहोत असं वाटायला लावणारा रसरशीतपणा त्या पात्रांना तो प्रदान करत असल्याचं मी कल्पू शकतो. तुमच्या परमपित्यानं दिलेली कामं तुम्ही कल्पनाशक्ती वापरून पार पाडा आणि तुमची हुशारी, तुमचं कौशल्य, ज्ञान आणि तुमच्या क्षमता प्रकट करणं आणि तुमच्या सोबत नक्कीच इतरांनाही आशीर्वाद देणं हे तुमच्या परमपित्याचं काम आहे. म्हणून एखादं लहानसं दुकान चालवत असतानाही मोठं दुकान चालवून समाजाची अधिक सेवा करण्याची कल्पना तुम्ही करत असाल तर तुम्ही तुमच्या परमपित्यानं दिलेलं काम पार पाडत आहात. तुम्ही लघुकथा लेखक असाल, तुम्ही नक्कीच तुमच्या परमपित्यानं दिलेलं काम पार पाडू शकता. तुम्ही एक कथा लिहू शकता. त्या कथेवर आणि त्या कथेतल्या पात्रांवर तुमच्या कलात्मक, आध्यात्मिक आणि मनाचा संस्कार करा आणि मग तुमची कृती लोकरंजक आणि अत्यंत मजेदार बनेल. म्हणून मानवी सत्य नेहमीच नवलकारक आणि सुंदर असतं. एखादी कादंबरी किंवा कथा लिहिताना आपण सत्याला सौंदर्याचा आणि मोहकतेचा साज चढवला पाहिजे. मग तुम्ही फक्त बीजांकडे पाहून कल्पनेने एक सुंदर वन, त्यातील नद्या, उपनद्या आणि प्रवाह रचू शकता आणि त्या वनात विविध तऱ्हेचं जीवन भरू शकता. आणखी पुढचा विचार करून प्रत्येक ढगात एक इंद्रधनुष्य टांगून देऊ शकता. एखाद्या वाळवंटाकडे पाहून त्याला गुलाबासारखं फुलवू शकता, आनंददायी बनवू शकता. काट्यांऐवजी देवदार उगवेल आणि बाबळीऐवजी सदाफुली बहरेल. अंतर्मन आणि कल्पनाशक्ती असलेलं लोक वाळवंटात पाणी शोधून काढतात आणि जिथं इतरांना केवळ उजाड माळरान दिसतं असतं तिथं शहर बसू शकतात. म्हणून प्रत्यक्षात एकही विहीर खोदली जाण्याच्या किंवा एकही घर बांधलं जाण्याच्या अगोदरच स्थापत्यकार त्या शहरातल्या साऱ्या इमारती आणि कारंजी कार्यरत असल्याची पाहतो आणि ओसाड जागी मी तलाव बनवीन आणि म्हणून मरुभूमीतून पाण्याचे झरे काढीन अशी मोठी स्वप्न तो पाहतो. अधिक काळ काम, कठोर मेहनत आणि रात्र रात्र जागून केलेल्या कष्टातून एकदा मिल्टन, शेक्सपियर किंवा बिथोवन घडणार नाही. थोर गोष्टी शांततेच्या क्षणांमध्ये साध्य होतात आणि त्यासाठी काळाच्या प्रारंभापासून अदृश्य असलेल्या गोष्टी आपण पाहू शकत असल्याची कल्पना करावी लागते. ईश्वराचं अवर्णनीय सौंदर्य तुमच्या कॅनव्हासवर उतरल्याची कल्पना तुम्ही केली आणि तुम्ही सच्चे सौंदर्यप्रेमी कलाकार असाल तर महान सौंदर्य विनाशास साकार होईल. थोर प्रेरणेचे अनेक क्षण तुमच्या जीवनात येतील आणि त्यांचं कष्टांशी किंवा कठोर मनस्वी श्रमांशी काही एक देणं घेणं नाही राहणार. म्हणून ग्रीनविच गावात एक कवी भेटला आणि सुंदर कविता करत असे. तो त्याच्या कविता कार्डावर छापून नाताळाच्या काळात विकत असे. त्यातल्या काही कविता म्हणजे आत्मिक प्रेमाची सुंदर रत्न होती. तो म्हणाला की स्तब्ध असताना त्याच्या मनात एखाद्या सुंदर दृश्यासह त्याचे शब्द अवतरत असत. फुलं आणि माणसं आणि त्याचे निकटवर्तीय स्पष्टपणे त्याच्या मनात उमटत. या प्रतिमा त्यांच्याशी बोलत, त्यांची कहाणी सांगत. पुष्कळदा तर संपूर्ण कविता, गाणं किंवा एखादा अंगाईगीत विनायास पूर्ण तयार स्वरूपात त्याच्या मनात प्रकटत असे आणि आपण उत्तमोत्तम कविता लिहून लोकांच्या हृदयातला हात घालतो आहोत अशी कल्पना करण्याची सवय त्याला होती. शैलीनं म्हटलं आहे की काव्य ही कल्पनेची अभिव्यक्ती आहे आणि कवी जेव्हा प्रेमविषयक चिंतन करतो आणि प्रेमाविषयी लिहू इच्छितो तेव्हा त्याच्या आंतरीची अदृश्य बुद्धिमत्ता मनाला जागृत करते आणि ईश्वरीय सौंदर्याची जादू पसरवते आणि ईश्वराचे चिरंतर प्रेम त्याला दाखवून देते. त्या योगे त्यांच्या शब्दांवर सत्य, शिव आणि सौंदर्य यांचा साज चढतो. म्हणून आपल्या आतच एक थोर संगीतकार दडलेला असतो. तुमचं काम संगीत वाजवण्याचं अगर रचण्याचं असेल तर तुम्ही तुमच्या पित्यांचं काम करत आहात याची खात्री बाळगा. ईश्वर हाच तो थोर संगीतकार असल्याचं ओळखणं हे तुमच्या पित्यानं तुम्हाला दिलेलं पहिलं काम आहे. मग चिंतन करा, उमजून घ्या आणि अंतरीचं संगीत, ते दैवी प्रेमाचं गाणं तुमच्या माध्यमातून वाजवा किंवा गायला जावं अशी प्रार्थना करा. मग तुम्ही वाजवाल ते संगीत
अभूतपूर्व असेल. एडिसननं लावलेला प्रत्येक शोध अगोदर त्याच्या मनात तयार होत असे. टेस्ला या आणखी एका महान संशोधकाची आणि वैज्ञानिकाची सुद्धा हीच कहाणी आहे. मला वाटतं ऑलिव्हर वेल्डन होम्स या म्हटलं होतं की 3 प्रकारे कथाकार असावे लागतात. एक संकल्पना मांडणारा, एक कल्पनाशक्ती वापरणारा आणि एक भाकीत करू शकणारा. फोर्डला कल्पना करण्याच्या आणि स्वप्न पाहण्याच्या क्षमतेमुळेच जग चाकांवर चालावंसं वाटलं असेल असं मला विश्वास आहे. म्हणून तुमची कल्पनाशक्ती स्वस्त काळाचे आज सारे अडथळे ओलांडण्यास मदत करते. तुमच्या अंतर्शत्रूंनी तुम्ही भूतकाळ पाहू शकता आणि भविष्याचा विचार करू शकता. म्हणून शिस्तबद्ध, आध्यात्मिक, नियंत्रित आणि दिशापूर्ण असलेली कल्पनाशक्ती मनुष्याचा सर्वोच्च आणि सर्वात उद्दांत असा गुण बनत असते, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, त्यातून तुम्ही स्वप्न पूर्णपणे पाहू शकता आणि चांगले प्रतिसाद तुम्हाला मिळू शकते. म्हणून कल्पनाशक्तीच्या बळावर भव्यदिव्य कार्य करण्याचा विचार तुम्हाला प्रेरित करू शकतो. पण त्याचवेळी तुमच्या मनातल्या भयाचे, कुशंकेचे आणि चिंतेचे विचार तुमच्या आकांक्षेला, आदर्शाला आणि स्वप्नाला ठार करण्याचं कारस्थान करू शकतात. म्हणून बाह्य स्थितीकडे किंवा घटनांकडे पाहून तुमच्या मनात भय उद्भवत तरीही अंतरीची इच्छा व्यक्त केल्यास तुम्हाला शांतता लाभेल आणि समस्या दूर होईल. तुम्ही स्वप्न पाहणारा, कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर करणारा मनुष्य बनायला हवं. तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा निश्चय तुम्ही नक्कीच करा आणि बाह्य जगातल्या वस्तूंची सध्याची स्थिती काय आहे आणि त्याची जाणीव तुम्हाला कशी होते आहे याकडे लक्ष देऊ नका. तुमची ज्ञानेंद्रिय कल्पनेला खोटं पाडण्याचा प्रयत्न नक्कीच करत असली तरी तुमच्या हृदयात मात्र ती स्वप्न वास्तवात असल्याचं नक्की स्वतःला सांगत राहा. भयरूपी आणि आशंकारूपी भ्रमापासून तुमच्या मनाला दूर ठेवा आणि सर्व शक्तिमान अशा आंतरिक आत्मशक्तीच्या छायेत मनाला विसावू द्या. शांत चित्तानं लक्षात असू द्या की जगात एकमेव शक्ती आणि एकमेव अस्तित्व विद्यमान आहे. ही शक्ती आणि हे अस्तित्व मार्गदर्शन, सामर्थ्य, शांतता आणि आत्मिक पोषण यांच्या रूपानं तुमच्या विचारांना प्रतिसाद देत असतं. या आत्मिक शक्तीचं निरपेक्ष सार्वभौमत जाणून घ्या आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर ईश्वरीय शक्तीकडे आहे आणि ती शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत आहे हे जाणून घ्या. तिच्यावर विश्वास ठेवा आणि तुमची प्रार्थना मान्य झाली असल्याचं जाणीवेनं तुम्ही जगात नक्की चालू राहा. आणि कोलंबसने लावलेल्या अमेरिकेच्या शोधाची गोष्ट आपण साऱ्यांनी वाचली आहे. कल्पनाशक्तीमुळेच त्याला हा शोध लागला. कल्पनाशक्तीच्या बरोबरच दैवी शक्तीवरचे त्याच्या श्रद्धेमुळेच तो मार्गक्रमण करत राहिला आणि विजयी झाला. म्हणून खलाशांनी कोलंबसला विचारलं, आशा नाहीशी झाल्यानंतर पुढे काय? त्याचं उत्तर होतं, रोज पहाटे स्वतःशी म्हणा, पुढे चालत राहा, शेवटपर्यंत श्रद्धा बाळगा, धीर न सोडता प्रत्येक पावलावर उराशी श्रद्धा बाळगून अखेरपर्यंत चालत राहा. तुमची शेवट पाहिलेला असल्याचा अंतिम विजय निश्चित आहे हे जाणून असा हेच प्रार्थनेचं गमक आहे. म्हणून पृथ्वी स्वतःच्या अवतीभोवती फिरते हे सुस्पष्ट कल्पनाशक्तीच्या साहाय्यानं कोपर्निकसला दिसलं आणि त्यामुळे जुन्या खगोलशास्त्रीय कल्पना मोडीत निघाल्या. आपणही वेळोवेळी आपल्या सर्व जुन्या कल्पना, पूर्वग्रह आणि धारणा मोडीत काढल्या पाहिजेत. आपल्या धारणा आणि मतं तपासून पाहिली पाहिजेत. स्वतःला प्रामाणिकपणे विचारलं पाहिजे, माझी धारणा अशी काय आणि हे मत कुठून आलं? कदाचित आपल्या कित्येक कल्पना, धारणा, आपले सिद्धांत आणि आपली मतं हे पूर्णपणे चुकीचं असू शकेल आणि खऱ्या खोट्याची छाननी न करताच स्वीकारलेलं असेल. म्हणून आपल्याला वडिलांनी एखादी धारणा बाळगली म्हणजे आपणही तसंच करायला हवं असं नाही. एक स्त्री मला म्हणाली की तिची एक विशिष्ट कल्पना सत्य असायलाच हवी, कारण तिच्या आजीचा त्या कल्पनेवर विश्वास होता. किती खुळचट पारंपरिक गोष्टीत अडकलेलं मन अनेक असत्यांवर विश्वास ठेवतं आणि पिढ्याने पिढ्या चालत आलेली एखादी गोष्ट बरोबर असेल आणि अंतिम शब्द असेल किंवा अधिकारवाणी असेल असं नाही. आता ही स्त्री प्रामाणिक आणि भली असली तरी तिचं मन मानसशास्त्रीय सत्यांबाबत हळवं होतं आणि ती सर्व काही शब्दशः खरं समजत असे. म्हणून तिचं मन पूर्वग्रहांच्या आणि अंधश्रद्धेशी बांधलेलं होतं. म्हणून तिच्या ठाम धारणांना, मतांना आणि पूर्वकल्पनांना छेड देणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ती विरोध करत असे. आणि म्हणून आपलं मन पॅराशूट प्रमाणे हवं. ते खुलं होत असेल तर कुचकामी आहे. तत्वतः आपण आपले नेत्र आणि आपलं मन नव्या सत्यांसाठी खुलं ठेवायला हवं आणि नव्या सत्यांची, नव्या ज्ञानाची ताण असेल तरच आपण श्रद्धेच्या आणि समजूतदारपणाच्या पंखांनी आपल्या समस्यांचाही वर भरारी मारू शकतो. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अनेक प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञांना, भौतिक शास्त्रज्ञांना, खगोलशास्त्रज्ञांना आणि गणितांना सुस्पष्ट वैज्ञानिक कल्पनाशक्तीची देणगी लाभलेली होती. उदाहरणार्थ आईन्स्टाईनचा सापेक्षपणावादाचा सिद्धांत प्रथम त्याच्या कल्पनेत अवतरला होता हे निश्चित.
म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जसे वागाल तसे तुमच्याबरोबर होईल आणि तसेच तुम्ही पूर्ण तुमच्या मनामध्ये कल्पना कराल. आता सांगा, तुम्ही मनातल्या रस्त्यावरून चालू शकणार नाहीत काय? ईश्वरी शांततेची नदी तुमच्या मनात प्रवाहित असलेली तुम्हाला दिसू आणि जाणवू शकणार नाही काय? म्हणून तुम्ही आता पवित्र शहरात आहात, म्हणजे तुमच्या अंतर्मनाच्या प्रांतात आहात. त्यात सुखद आणि दुःख, आनंद, श्रद्धा, सुसंवाद, प्रेम, सद्भावना असे भले लोक वास्तवाला आहेत. म्हणून तुमचं मन ईश्वराच्या ओजस्वी सौंदर्यात आच्छादलेलं आहे आणि तुम्ही मनोवस्था उन्नत, उद्दांत आणि ईश्वर समान झालेले आहे. म्हणून मनानं आणि आत्म्यानं तुम्ही ईश्वराशी आणि सर्व उत्तम गोष्टींशी विवाहबद्ध झालेले आहात. तुमच्या अंगावर विवाहाचा पोशाख आहे, कारण तुम्ही अनंताशी एकरूप झाला आहात आणि चिरंतर ईश्वरीय सत्य सदोदित तुमच्या मनात बीजधारणा करत आहे. आणि म्हणून तुम्ही ईश्वराच्या नजदीक आहात, हे लक्षात घ्या. म्हणून जेवढं जास्त तुम्ही ईश्वराच्या नजदीक असाल तेवढं जास्त ईश्वर तुमच्यावर कृपा करेल आणि स्वामी तुम्हाला भरपूर ज्ञानही देतील. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवायला शिका. स्वामींवर जेवढा जास्त विश्वास असेल, तेवढी जास्त श्रद्धा असेल, तेवढी जास्त तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील. आणि स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज नक्कीच परत परत बघायला मिळतील. स्वामी भक्तांनो, चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.